श्री स्वामी समर्थ. कोणाला न दुखवता जगणे याच्या इतके दुसरे सुंदर कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला दुसरे पुण्य कमवण्याची गरजच नाही, नाही का? गुरुचरित्र आपल्याला दुसऱ्याच्या भावना जपायला शिकवते. गुरुचरित्र आपल्याला इतरांना मान सन्मानाने कसे बोलायचे, कसे वागायचे हे शिकवते. स्वामी सांगतात, जी माणसं मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने काम करतात त्या घरात लक्ष्मी माता नेहमीच वास करते. जे लोक आळशी, लोभी आणि दुष्ट प्रवृत्तीचे असतात त्या ठिकाणी ती थांबत नाही. स्वच्छता, प्रेम, सत्य ज्या घरात असतं लक्ष्मी तेव्हाच त्यांच्या घरी जाते. माता लक्ष्मीचा वास ही स्वच्छता आणि सत्य, श्रम यांच्यावर लक्ष्मी माता हा प्रसन्न होते. फक्त धन नाही तर मनःशांती हीच खरी संपत्ती आहे. कळत नकळत आपण कोणालाही बोलतो. एखादा शब्द आपला आडवा वेडावाकडा जरी गेला तरी त्यामुळे समोरच्या माणसाचं दुःख होते. मन दुखवण्या इतकं दुसरं कोणतंच पाप नाही. आपण आत्मा हा कधीच दुखवला नाही पाहिजे, कारण आत्मा हा आतून आपल्याला श्राप देत असतो. माणूस एखादा मन दुखलं तर एखादा माणूस बोलणार नाही, शांत असेल तर, पण त्याचा आत्मा बरोबर हा आतून उत्तर देत असतो. त्यामुळे कोणालाही न दुखवणे हेच महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणे आणि त्याप्रमाणे आपली कृती ठेवणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही दुसऱ्यांच्या भावना जोपासल्यात तर समोरचा माणूसही तुमच्याकडे चांगल्या भावनेनेच वागेल, असे स्वामी म्हणतात. हर हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र, हा जप नेहमी त्यांच्या मुखामध्ये असायचा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि नवीन व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तर अशाच स्वामी अनुभवासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या वाटचालीसाठी सहभागी व्हा. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ.